मी बानूला स्वीकारू नाही, ते शक्य नाही। हा दुसरा संकेत म्हणावा का? म्हणजे मला समजलं नाही। मी एकटी असताना, अस्वस्थ असताना माझी आणि पार्वती देवींची आज भेट झाली। त्यांनी देखील मला हे सुचवले की मी बानूला जेजुरीत परत बोलवावं। तुम्ही येण्याआधीपर्यंत मी हाच विचार करत होते। त्यांच्या अशा सांगण्यामागे काहीतरी हेतू नक्कीच असावा। हा संकेत कोणता आहे याचा मी तर्क लावते आहे, आणि आता तुम्ही देखील मला हे सांगितलं की मी बानूचा स्वीकार करू। हा देखील कोणता तरी संकेत असावा। त्याने जर तुम्हाला समाधान मिळणार असेल, तुम्हाला स्वस्थता मिळणार असेल, तर ते अयोग्य नाही। माझा निर्णय झाला आहे देवी। बानूने जेजुरीत यावं। हा खरंच तुमचा निर्णय आहे? हो देवी, कारण जे घडलं आहे त्याचा मला तिला जाब विचारायचा आहे। माझ्यापासून जशी ही गोष्ट यांनी लपवली तशी तिने देखील लपवली आहे। हा अपराध तिने देखील केला आहे। मला अंधारात ठेवल्या गेलं। माझी फसवणूक का झाली याचा जाब मला तिला विचारायचा आहे। परंतु म्हाळसा, बानूला गडावर बोलवण्याविषयी मी असा विचार नव्हते करत। तुम्ही बानूचा स्वीकार करावा असं म्हणाले मी। ते शक्य नाही। मला फसवलं गेल्याची भावना माझ्या मनात आहे, आणि त्याचे स्पष्टीकरण मला मिळायला हवे। तिला मी राज्यसभेत सगळ्यांसमक्ष बोलवणार आणि याचे स्पष्टीकरण तिला द्यायला सांगणार। तिला तिच्या अपराधाचं उत्तर मला द्यावं लागेल। परंतु म्हाळसा, श्री खंडेरायांना हे आवडणार नाही। प्रसंगी त्यांना हे आवडलं नाही तरीही चालेल। प्रसंगी या जेजुरीची सम्राज्ञी म्हणून जर मला हा निर्णय घ्यावा लागला तरीही चालेल। पण आता माझा निर्णय झाला आहे देवी। बानूला जेजुरीत यावं लागेल। माझ्या प्रश्नांना, माझ्या रागाला तिला सामोरं जावं लागेल।